ठाण्यातील राड्यानंतर मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे कोणत्याही क्षणी मनसैनिकांना अटक होण्याची शक्यता आहे। जवळपास 30 मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। ठाकरे गटाच्या 6 कार्यकर्त्यांवर ठाण्यातील बॅनर काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। बॅनर काढून कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। ठाकरेंच्या कारवर नारळ फेकणारे अब्दालीचे कार्यकर्ते होते। सुपाऱ्या घेऊन गोंधळ घालण्याचं काम सुरू आहे असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। ठाण्यातील राड्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समाचार घेतलाय। ठाण्यातील राडा हा ॲक्शनला रिॲक्शन होती असं वक्तव्य त्यांनी केलंय। याची सुरुवात राज ठाकरेंच्या दौऱ्यात झाली, मात्र ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असं आंदोलन कोणालाच अपेक्षित नाही असं यावेळी त्यांनी म्हटलंय। ठाण्यातलं वातावरण बदलतंय, 2 महिने थांबा, मग ॲक्शनला रिॲक्शन काय असते ते विधानसभा निवडणुकीतून दाखवतो असा इशारा संजय राऊत यांनी ठाण्यातील राड्यानंतर दिलाय। ठाण्यातील मनसेच्या राड्यानंतर मनसेच्या शाखेबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। राजकीय वातावरण तापलेलं असल्यानं खबरदारी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला गेलाय। मनसे कार्यकर्त्यांनी शनिवारी रात्री उद्धव ठाकरेंच्या कारवर शेण फेकलं होतं, मात्र ठाण्यातील या राड्याचे पडसाद कोल्हापुरामध्ये पाहायला मिळाले। आक्रमक झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात मनसेच्या फलकांची तोडफोड केली आहे। त्यामुळे कोल्हापुरामध्ये सध्या तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय। उभाट्याच्या सुपारीला मनसैनिकांनी शेण आणि नारळ फेकून प्रत्युत्तर दिलंय। त्यानंतर राज ठाकरेंनी व्हिडिओ कॉलवर मनसैनिकांचं अभिनंदन केलं। त्यामुळे कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यातच जल्लोष केला। तर यानंतर राजकीय गोटातली अत्यंत मोठी बातमी समोर येते। शरद पवार सोलापूर दौऱ्यावर आहेत। शरद पवारांचा ताफा हा मराठा आंदोलकांनी अडवलाय। सोलापुरातील कुर्डुवाडी इथं हा ताफा थांबवला गेलाय। आरक्षणाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली आहे। तर मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळेस केली आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी वीरेंद्र यांच्याकडून। वीरेंद्र, सोलापूरमध्ये शरद पवारांचा ताफा दाखल झालाय, मात्र मराठा आंदोलक तेव्हाच आक्रमक झालेले दिसत आहेत, तर त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करतायत। सध्याची काय स्थिती आहे, काय अपडेट? गार्गी मनोज जरांगे पाटील यांचा शांतता दौरा चालू आहे आणि सोलापूरमधील सभेच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवारांना वर सुद्धा टीका केली होती की पावसात भिजायचे तर समाजासाठी भिजा। आणि आता मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत। थेट शरद पवारांची गाडी थांबवून त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल त्यांची भूमिका काय हे स्पष्ट करण्याचं आवाहन केलेलं आहे, जेणेकरून त्याच्यावरनं जे काय चर्चा चालू आहे आणि आतापर्यंत जे त्यांना अपेक्षित आहे मराठा समाजाला ते होताना दिसत नाही। त्यामुळं आता राज्यातील ज्येष्ठ नेते असतील सर्वांना ह्याचं उत्तर देणं अपेक्षित आहे समाजाला। त्यामुळे त्यांनी शरद पवारांना थांबवून भूमिका स्पष्ट करा असं आवाहन केलेलं आहे। जी, अपडेट घेत राहणार आहोत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। पुन्हा पाहूयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। दरम्यान 2 दिवसापूर्वी आग लागलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची अजित पवार यांनी आज सकाळीच पाहणी केली आहे। पुण्याच्या डेक्कन परिसरामध्ये पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्हची घटना घडली होती। अपघाती कारमधील तरुण दारूच्या नशेमध्ये असल्याचा व्हिडिओ समोर आला। त्यानंतर डेक्कन पोलिसांनी मद्यधुंद चालकाला ताब्यात घेतलंय। दरम्यान मद्यधुंद चालकानं स्वतःचं नाव हे अनिकेत वर्मा सांगितलंय। पिंपरी चिंचवड पालिकेच्या थेरगाव या रुग्णालयातील पाण्याच्या टाकीमध्ये आळ्या आढळून आल्या आहेत। त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय। कर्नाटकातील प्रमुख जलाशयांपैकी एक असलेल्या तुंगभद्रा धरणाजवळ मोठी दुर्घटना घडली आहे। धरणाच्या गेटची साखळी तुटल्यानं धरणातून 35,000 क्युसेक विसर्ग सुरू झाला। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मुंबईतील माजी नगरसेवक आमदार आणि खासदारांची आज दुपारी मातोश्रीवर बैठक पार पडणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलंय।
उद्धव ठाकरेंच्या दिल्ली वारीवर एकनाथ शिंदे यांनी खोचक टोला लगावलाय. उद्धव ठाकरे मातोश्री सोडून दिल्लीत लोटांगण घालायला गेले असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खास त्यांच्या शैलीमध्ये सुप्रिया सुळेंवर नाव न घेता मिश्किल टोला लगावलाय. माझी एक बहीण माझ्यापासून लांब गेली आहे, आमच्यात अंतर पडलंय म्हणून बाकीच्या बहिणींना जवळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा मिश्किल टोला अजितदादांनी लगावलाय. जयंत पाटलांनी अजितदादांवर टीका केली आहे. 9 वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्यांना आधी कुणीच लाडकं वाटलं नाही असा खोचक सवाल जो आहे तो अजितदादांसमोर उपस्थित केला आहे. वर्ध्यात मोठी राजकीय घडामोड घडली असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने वर्ध्यातील विधानसभा मतदारसंघावरती दावा केलाय. माजी आमदार सुरेश देशमुख यांनी मुलासाठी उमेदवारी मागितल्यानं महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जाते. भाजप खासदार अशोक चव्हाणांना मराठा आंदोलकांनी एका कार्यक्रमात आरक्षणासाठी इतका वेळ का लागतो असा जाब विचारला. तसंच आरक्षण वेळेत दिलं तर विधानसभेमध्ये तुमच्यासोबत नाही तर तुमच्या विरोधात असा इशारा सुद्धा मराठा आंदोलकांनी अशोक चव्हाण यांना दिलाय. नांदेडमध्ये काँग्रेसची विभागीय बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये रमेश चेन्निथला, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या बैठकांचा सिलसिला वाढला आहे. शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेला आज दौंडमधील बोरीबडक या गावात सुरुवात झाली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख आणि अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये हा पार पडणार आहे. यावेळेस पाटस गावामध्ये जाहीर सभेचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. मराठा आंदोलक जरांगे पाटलांची आज पुण्यात रॅली होणार आहे. सारसबाग ते खंडोजीबाबा चौक अशी रॅली निघणार आहे. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून वाहतुकीमध्ये फेरबदल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांची उद्या अहमदनगरमध्ये शांतता रॅली पार पडली. यावेळेस लाखोंच्या संख्येने मराठा कार्यकर्ते आणि रॅलीत ते सहभागी होणार असल्याचं कळतंय. त्यामुळे शहरातील आणि उपनगरातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही जलवाहिन्या फुटल्यानंतर काल त्याची दुरुस्ती झाली. दरम्यान जायकवाडीमध्ये पुन्हा मोठं लिकेज झाल्यानं शहरामध्ये पाण्यासाठी आरडाओरड सुरू झाली. त्यामुळे 48 तासांपासून शहराचा पाणीपुरवठा बंद आहे. छत्रपती संभाजीनगरामध्ये डास निर्मूलन कागदावरच राहिल्याचं पाहायला मिळतंय. शहरामध्ये रोज 1000 डेंग्यू सदृश्य तर 10,000 हिवतापाचे रुग्ण आढळत आहेत. शहरातील जवळपास 25 वॉर्ड डेंजर झोनमध्ये आहेत. त्यामुळे दाट वस्ती असलेल्या भागामध्ये पालिकेनं औषध फवारणी करावी अशी मागणी करण्यात येते. आज रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप डाऊन मार्गावर तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी तसंच वांद्रे अप डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक असेल. सर्वसामान्यांना परवडणारी घरं उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन झालेल्या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीत घरांच्या किमतीनं कोटींची उड्डाणं केली आहेत. अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती चक्क कोटींच्या घरात आहेत. त्यामुळे कोटींच्या घरात असलेल्या किमतीच्या सदनिका सर्वसामान्य मुंबईकरांना कशा परवडणार असा सवाल उपस्थित केला जातोय. शहापुरातील खर्डी वन परिक्षेत्रामध्ये वृक्षांची बेसुमार तोड केली जाते. मात्र वन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्यानं दिवसाढवळ्या झाडांच्या कत्तलीचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी करण्यात येते. भिवंडी रेल्वे स्थानकातून सध्या केवळ दिवा वसई या मार्गावर मर्यादित रेल्वे फेऱ्या असल्यानं प्रवाशांना रस्ते मार्ग वापरावा लागतोय. त्यामुळे रस्त्यावरती प्रचंड वाहतूक कोंडी होते तर नागरिकांना आर्थिक भुर्दंडही पडतोय. यासाठी भिवंडीतून नियमित रेल्वे सुरू करण्यासाठी खासदार बाळा मामा यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खोल समुद्रातील मासेमारीला सुरुवात झाल्यानंतर आता श्रावणात माशांचे दर उतरले आहेत. 700 रुपयांना मिळणारा मोरी मासा आता केवळ 350 रुपयांना मिळतोय. खवय्यांची चांगलीच चंगळ सुरू आहे. मालवणमधील समुद्र किनाऱ्यावर ग्राहकांची मासे खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळते. मका टोमॅटो पाठोपाठ आता चांदवड आणि देवळा भागामध्ये कोबी आणि कोथिंबीरवर करपा आणि डावणी रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे महागडी औषधं फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. पिंपरी चिंचवड शहरातील साने चौक ते
शिवरकर चौक दरम्यान काही अज्ञात चोरांनी दुकानामध्ये डल्ला मारलाय। जवळपास 10 दुकानांची शटर तोडून त्यांनी चोरी केली आहे। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जालन्यात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलंय। या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरू आहे। वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर पोलिसांनी नकली नोटा बनवणाऱ्या चौघांना जेरबंद केलंय। त्यांच्याकडून नोटा बनवण्याचं जवळपास 1,78,000 साहित्य जप्त केलंय। भंडारा जिल्ह्याच्या सिहोरा या पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या बँक ऑफ इंडियाचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र मशीन न तुटल्यानं चोरांचा हा प्रयत्न फसला। या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या रोंघा या गावात वडिलांनीच मुलाची हत्या केली आहे। शेतजमिनीच्या वादातून मुलाच्या मानेवर त्यांनी कुऱ्हाडीनं वार केलाय। या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीला अटक करतायत। गोंदिया जिल्ह्यामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे आपत्ती व्यवस्थापनाची जनजागृती करण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी स्काउट गाईड, एनएसएस आणि होमगार्डच्या कॅन्डिडेट्सनं सहभाग घेतलाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला जमा होणार आहे। तसंच योजनेचा शुभारंभ हा पुण्यातून होणार आहे। पुण्यातील बालेवाडी येथे कार्यक्रम पार पडणार आहे। राज्यभरातून 1,42,00,000 महिलांनी योजनेसाठी नोंदणी केली आहे। साक्री तालुक्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी कृतज्ञता सोहळ्याला ते हजेरी लावणार आहेत। यावेळी आंबेडकरी समाज उद्योजकांकडून त्यांचं भव्य स्वागत देखील केलं जाणार आहे।